नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। एसटी बसमधून गावी परतत असताना एका तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रकार आष्टा ते सांगली प्रवासादरम्यान घडलाय। ही बाब पीडितेने सांगली बस स्थानकावर येताच सांगितल्यावर नागरिकांनी संशयिताला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलंय। त्याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्यात आली असल्याचं पोलीस ठाण्यातून सांगण्यात आलंय। पुण्यात नोकरी करणारी ही तरुणी काल रात्री पुण्याहून कोल्हापूर जिल्ह्यातील आपल्या गावी जाण्यासाठी शिवशाही बसने निघाली होती। रात्री 11च्या सुमारास संशयित आष्टा बस स्थानकावर बसमध्ये आला। आष्टा ते सांगली प्रवासादरम्यान त्यांनी विनयभंग केलाय। बस सांगलीत आल्यानंतर हा प्रकार पीडितेने वाहक चालकांना सांगितला। हा प्रकार समजताच अन्य प्रवाशांनीही या तरुणाकडे विचारणा करत असताना पोलीसही बस स्थानकात पोहोचले। पोलिसांना पाहताच तरुणाने पलायन करण्याचा प्रयत्न केला। अन्य प्रवासी व पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडून बेदम चोपही दिलाय। यानंतर सांगली शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली। या तक्रारीनुसार त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली। सांगली बस स्टँड या ठिकाणी रात्री आमच्या गस्तीवरील पोलीस कर्मचाऱ्याला आष्ट्यावरून इस्लामपूरवरून आलेल्या बसमध्ये शिवशाही बसमध्ये एक महिला तक्रार करत असल्याचे व काहीतरी सांगत असल्याचे रडत असल्याचे दिसून आले। आमच्या कर्मचाऱ्यांनी जवळजवळ पाहिलं असता त्या ठिकाणी ती महिला पुण्यावरून बसली होती शिवशाही बसला आणि इस्लामपूरच्या पुढे एक व्यक्ती तिच्या पाठीमागील सीटवर बसला आणि तो पाठीमागून खिडकीतून हात घालून तिच्या कमरेला हात लावत होता, खांद्याला हात लावत होता आणि पाय खालून सीटच्या खालून पाय लावत होता तिच्या पायाला। अशा पद्धतीने तिची तो विनयभंग करत होता, छेडछाड करत होता, अशी तिची तक्रार होती। तात्काळ आमच्या पोलिसांनी त्या ठिकाणी ड्युटीवरच्या कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला जागीच पकडलेलं आहे। त्याचं नाव आहे वैभव वसंत कांबळे आणि तात्काळ त्याला रात्री गाडी पोहोचली होती 12:15च्या सुमारास सांगली बस स्टँडवर। त्याला तात्काळ तिथं जाग्याच पोलिसी खाक्या दाखवून ताब्यात घेण्यात आलं आणि सांगली शहर पोलीस स्टेशनला आणून त्या महिलेचा FIR नोंदवण्यात आला आणि सदर इसमाला त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। माननीय सांगली JMFC कोर्टासमोर त्यांना नेला असता कोर्टाने त्याला 15 दिवस MCR म्हणजे न्यायालयीन कोठडीमध्ये त्याची रवानगी केलेली आहे। त्याला जामीन देखील दिलेला नाही। अशा पद्धतीने पोलिसांनी त्या ठिकाणी अतित्वरित रिस्पॉन्स देऊन त्या जो आरोपी आहे त्याला पकडलेला आहे आणि त्याला अटक केलेली आहे। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।